दिवशी मी त्याला सहज असं पोटात बुक्का मारला, तर सीन सुरू व्हायच्या आधी त्यांनी ढपकन मारला आणि मी अशी अक्षरशः 2 मिनटं कळवळले, म्हटलं की हात लागतो याचा. खऱ्या आयुष्यात किती डेट्स सक्सेसफुल झाल्या आहेत आणि किती फसल्या आहेत? मजेशीर प्रश्न आहे अगदी. नाही झाल्यात सक्सेसफुल झालेत आणि फसल्यात पण. सो ते पण येस एवढंच सांगेन. सक्सेसफुल झाले आहेत, पण फसण्यामागचं असं काही कारण नाही, कारण मला भाऊ नाही आहे, त्यामुळे असं की आपण सर्कसला जाऊया असं कधी अनुभव झाला नाही आहे माझा. पण हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हा बॅकग्राऊंड मग बघून तुम्हाला असं वाटत असेल मी कुठे आली आहे, तर आपली नवीनच मालिका आली आहे आता सोमवारपासून, माझी ताई. नेहमी असं असतं की असीम त्यांच्यासोबत असतो, पण आज पहिल्यांदा असं झालं की दोघंच डेटवर आलेत. ते दोघं काय करतायत, किती एन्जॉय करतायत बघूया आपण, त्यांना भेटूया. यशोधन आणि निवेदिताला. हाय गाईज, कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी मजेत आहे. म्हणजे त्याचं असं एक्सप्रेशन्स आहेत की आज असीम नाही आहे पण ही आली आहे मध्ये, है ना यार नेमकं तू आलीस आज. पण नाही, मी थोड्या वेळासाठीच आहे. पण जसं मी म्हणाले की आज असीम नेहमीच असतो, पण अर्थात त्याची ताई मिस करत असेल त्याला. पण यशोधनला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय कारण मला वेळच मिळत नाही. म्हणजे हिच्यासोबत वेळ घालवायला मला वेळ मिळत नाही आणि हिला त्याच्यासोबत जायचं असतं. सो आज सुदैवानं मला वेळ मिळालेला आहे थोडासा. सो आम्ही एन्जॉय करतोय. तुम्ही बघत असाल सुंदरसं असं सगळं दृश्य आहे आजूबाजूला. येस, डेटवर तिला फोर्ट व्ह्यू फॉरेस्टमध्ये रिसॉर्टमध्ये घेऊन आला आहे. तर म्हणजे आता मी प्रश्न विचारला की असीमला मिस करतेस का आणि तुमचा टाईम किती एन्जॉय करतेस आता? आमचा टाईम तर मी खूप एन्जॉय करते, पण असीमची पण आठवण येते. बिचारा असीम काय करत असेल घरी, टी व्ही बघत असेल, कार्टून्स बघत असेल कदाचित. पण ठीक आहे, त्याला आणलं असतं तरी त्यांनी मजा केली असती. पण ठीक आहे, आता आम्ही दोघेच जण आहोत, सो दिस इज आवर टाईम. मालिकेच्या निमित्ताने आधी आपण बाउन्समध्ये मजा केली, आता आपण इथे फिरतोय. किती मजा येते प्रमोशनच्या वेळी. आणि आता काल तुम्ही फॅन्स नाही भेटलात सगळ्यांना, कसं वाटलं? आणि जेव्हा प्रोमो सगळ्यांनी पाहिला, प्रतिसाद पण सुद्धा मिळतोय, कसं वाटतंय? खूप छान वाटते. नाही मुळात मी जे प्रमोशन्स आधीच्या सिरियलसाठी केलेत ते एका असे कुठेतरी बसून एका हॉलमध्ये किंवा असं ते 1 to 1 किंवा असं झालेत. मी पहिल्यांदा असं कुठेतरी लोकेशनवर जाऊन, आता तू जसं म्हणालीस तसं बाउन्समध्ये गेलो होतो लास्ट टाईम आपण, आणि आज आपण ह्या रिसॉर्टवर आलो आहे. सो खूप छान वाटतं आहे आणि फ्रेश वाटतं आहे मुळात, की असं वाटत नाही की प्रमोशन करतो आहे आपण, मजा मस्ती करतो आहे, फिरतो आहे, खातो आहे आणि साईड बाय साईड आपण प्रमोशन पण करतो आहे. सो खूप मजा येते, मला तरी छान वाटते. तशा मालिका नुकतीच सुरू झाली आहे, म्हणजे अगदीच 4 दिवस झालेत. पण कसा आहे रेस्पॉन्स आणि किती भारी वाटते सेटवर? रोज आता ह्यांची मस्ती झेलायची आहे, पण ते एन्जॉय करायची आहे. मजा वाटते, मस्त वाटतं आहे. आता हळूहळू आमचे सगळ्यांचे सीन्स एकमेकांसोबत लागतात. सुरुवातीला कसं वेगळी घरं लागत होती, त्यामुळे अजून सगळ्या कलाकारांना भेटणं झालं नव्हतं. पण आता हळूहळू ते होतं आहे. सो आता एक फुल फॅमिलीवाली फिलिंग येते आहे. आणि लवकरच आम्ही ऑफ स्क्रीन काय काय करतो हे तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटवर कळेलच. त्या दिवशी आमचा सीन सुरू होता तेव्हा माझी आई आणि माझे दोन्ही भाऊ ह्या दोघांनी मिळून एक रील शूट केलेली आहे. सो असं छान, हो त्यांनी रील शूट केली आहे, तर ती आता कदाचित ते लोक टाकतील. म्हणजे रुद्रांश, असीम, निहार आणि माझी आई सुमित्रा असे तिघांनी मिळून ती मस्त रील केली आहे. सो पण आता ही जी ताई दाखवली मालिकेमध्ये ती थोडीशी म्हणजे मॅच्युअर आहे आणि संयमी आहे, थोडंसं वागण्यामध्ये तिचा संयम आहे. पण मुळात ऐतशा कशी आहे? चुलबुली आहे की आहे जशी दाखवली आहे मालिकेत तशीच आहे? स्वतःबद्दल काय सांगायचं, पण ते क्वालिटी असते ना, आपण शिकायचा प्रयत्न करतो किंवा एक ठहराव आला पाहिजे माझ्यासोबत. तसं मी म्हटलं तर काही फार सिमिलॅरिटीज आहेत. म्हणजे ती नाती जपणारी दाखवलेली आहे. सो मीही खूप माझ्या रिलेशन्सना घेऊन खूप इमोशनल असते किंवा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा भाग असतो तो लाईफसाठी. आणि कोणाशी भांडण झालं, वादविवाद झाले की मला तो बराच काळ त्याचा इम्पॅक्ट राहतो माझ्यावरती आणि त्या गोष्टीवरनं मूव्ह ऑन व्हायला मला वेळ लागतो. अशी मी आहे. आणि येस, माझ्याही लाईफमध्ये मी तसं डायलॉग म्हटलेलं आहे की बाबा तुम्ही परफेक्ट आहात, तर ॲक्च्युली माझे बाबा परफेक्ट आहेत असं मला वाटतं. आणि असं अर्थ नाही की आई नाही वाटत, पण बाबा जास्त वाटतात. आणि मुली बाबांचे जास्त क्लोज असते असं म्हणतात ते.
मी दोघांच्याही तेवढीच क्लोज आहे, पण मला जेन्युइनली वाटतं की माझ्या बाबांना आणि काही प्रमाणामध्ये तो परफेक्शन, की प्रत्येक गोष्टी वेळेत आणि त्याप्रमाणे तसंच नीटनेटकेपणा असं त्यांचं खूप असतं. सो आम्ही त्यांना मस्करीत म्हणतो की बाबा तुम्हाला OCD आहे म्हणून, पण नाही, त्यांचं जेन्युइनली असतं. म्हणजे आम्ही कोणी असं होऊ नये, पण आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्यांची एक फाईल मेंटेन्ड असते की आजारी पडला आहे माणूस 5 दिवसापासून, तर 5 दिवस काय काय झालेलं आहे हे त्यांच्याकडे लिहिलेलं असतं, की डॉक्टरला अजून काही गरज, डॉक्टर म्हणे की परफेक्ट आहे, तुम्ही व्यवस्थित आम्हाला केस स्टडी असं टाईप लिहून आलेलं आहे. सो ही इज टू मेटिक्युलस अबाउट खूप गोष्टी. सो मग जेन्युइनली त्या काही गोष्टी आहेत ज्या मॅच होतात निवेदितावर. ती पॅशनेट इंटिरियर डिझायनर दाखवले. माझेही खूप काही स्वप्न आहेत, मीही खूप काय डेडिकेशन किंवा माझं नेहमी हेच असतं की काम आलेलं आहे, कामाला आपण 100% द्यावं. तेच आहे आपल्यासोबत आत्ता सध्या आणि तेच आपल्यासोबत कायम राहणार आहे. अशा ह्याने मी सुद्धा कामाला घेऊन खूप जपते. म्हणजे इट इज लाईक वर्क इज वर्शिपसारखं. सो त्या काही आहेत गोष्टी. काही डिफरन्सेस सांगायला गेले तर तिला 2 भाऊ आहेत, मी एकुलती एक आहे, त्यामुळे ते रोजचं माझं हे नाही होत. असा माझा डॅशिंग शेजारी नाही आहे. इनफॅक्ट माझ्या शेजाऱ्यांची आजोबा माझी ओळखच नाही झालेली, कारण ते घर बंद आहे माझ्यासमोरचं. पण या असं ते काही डिफरन्सेस आहेत निवेदिता आणि तशामधले. अशोक, तुझ्यामध्ये काय चेंजेस? कारण का आधीच्या मालिकांमध्ये तुझा रांगडा एक अवतारही बघितला, थोडा सटल बघितला, पण मगाशी बोलताना तू बोललास की मी जसं आहे तसं मला वावरता येतं या मालिकेमध्ये. किती मजा येते, जसं आपण आहोत तसं साकारायला मिळते. हां, करेक्ट. कारण जसंच तू आत्ता म्हणाले तसं बाकीच्या मी 2-3 मालिकामध्ये सेम परत पॉलिटिकल बेस होता. तिन्ही मालिका जे मी मराठीत केल्या त्याच्यात. आणि आत्ताचा जो कॅरेक्टर आहे तो खूप असा वेगळा आहे, आणि वेगळा म्हणजे मी जसा आहे तसा मी पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न करतो आहे. फ्रेश आणि छान दिसावं या झोनमध्ये. आणि मुळात यशोधन हा खूप रोमॅन्टिक आहे. मग तुम्हाला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे की तो काय आता करणार आहे पुढे. सो थोडासा तो झोन पण आता मी अनुभवून बघतोय की ते स्क्रीनवर कसं दिसेन. सो मी प्रॅक्टिस करतो आहे. मी ऑन स्क्रीन कधी मला आठवत नाही की मी लाजलो होतो एका मुलीचं नाव घेऊन वगैरे. सो ते मला आता करावं लागतं आहे आणि ते मजा येते आहे. सो येस, इंटरेस्टिंग आहे. जसं मी म्हणाले की आधीच्या मालिकांमध्ये एक पॉईंट यायचा जेव्हा तुझं त्या अभिनेत्रीवर प्रेम व्हायचं आणि मग नंतर ती पुढे स्टोरी जायची. पण आत्ता ऑलरेडी म्हणजे तू गोलच देतोयस, म्हणजे बॉयफ्रेंड असावा तर ह्याच्यासारखा. म्हणजे आता तुला पहिल्या एपिसोडपासून मी तिच्या प्रेमात आहे. सो आता हेच नाही की बाबा मी पुढे जाऊन तिच्या प्रेमात पडणार आहे किंवा असं काय. डे 1 पासून मी तिच्या प्रेमात आहे. मग अजून मी सांगितलेलं नाही आहे किंवा हा केलेलं नाही आहे, पण आता जेव्हा कळेल हिला तेव्हा मग ही काय उत्तर देईल किंवा काय होईल आणि घरचे ॲक्सेप्ट करतील का नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. सो बघू आता काय होतं. पण तुम्ही खूप सारे डेट्स प्लॅन करता याच्यामध्ये, ज्या कधी फसतात, कधी सक्सेसफुल होतील सुद्धा, आम्हाला दिसतील सुद्धा. खऱ्या आयुष्यात किती डेट्स सक्सेसफुल झाल्या आहेत आणि किती फसले आहेत? मजेशीर प्रश्न आहे अगदी. नाही झाल्यात सक्सेसफुल झाल्यात आणि फसल्यात पण. सो ते या पण येस, एवढंच सांगेन. हो, म्हणजे सक्सेसफुल झाले आहेत, पण फसण्यामागचं असं काही कारण नाही, कारण मला भाऊ नाही आहे, त्यामुळे असं की आपण सर्कसला जाऊया असं कधी अनुभव झाला नाही आहे माझा. पण एवढंच म्हणालेलं बरं आहे. पण आता तू म्हणालीस की तू एकुलती एक आहेस आणि आता सेटवर तुला भाऊ आहे मालिकेत. म्हणजे जर असं वाटतं का की अरे रिअलमध्ये भाऊ असता किंवा बहीण असती तर जमलं असतं आपलं, किंवा छान आहे हे पण? आज माझं जमलंच असतं मला असं वाटतं, कारण मी आधी म्हणाले की माझे खूप कझन्स आहेत. मला आईच्या साईडनी कझन्स आहेत, बाबांच्या साईडनी कझन्स आहेत, फॅमिली फ्रेंड्सची जी मुलं आहेत तेही मला मोर देन कझन्सपेक्षाही जास्त जवळचे ते सगळेजण आहेत. सो माझ्या वयाच्या लोकांबरोबर मी वाढलेली आहे. माझ्यापेक्षा लहान धाकटे भाऊ बहीण, मोठे भाऊ बहीण असं सगळ्यांसोबत. सो माझं बऱ्यापैकी जमलं असतं. आणि मला खरं कधी कधी मिस करते मी कोणतरी भाऊ किंवा बहीण असतं तर बरं झालं असतं. आणि लहान होतं तेव्हा आजी आजोबा, मी, आई, बाबा असे आम्ही राहायचो. सो मग घरी कोणाच्या तरी खोड्या काढायच्या वेळी आजी आजोबांच्या काढायचे. मग आई मला मस्त फटके पडायचे. मला असं व्हायचं की अरे यार, की कोणतरी असतं त्याच्यावर ते चॅनलाइज तिकडे झालं. असं भरून काढतेस का असीम? अरे हो, खूप. मी सांगू रिअल लाईफमध्ये म्हणजे आमच्या ऑनस्क्रीन काय असायचं तर असीमला अशोक रुद्रांशला अशोक आवडतो. तो अशोकचा, आणि ते असं असतंच ना, म्हणजे तुलाही हेच होतं की आपल्यासाठी मोठी ताई अशी नेहमी फॅसिनेटिंग असते, मोठा दादा एवढा काही इंटरेस्टिंग वाटत नसतो. सो असीमला तसं मोठा दादा हा खूप ते काय दोघे त्यांची मजा मस्ती झाली. आणि माझं आणि त्याचं म्हणजे त्या दिवशी मी त्याला सहज असं पोटात बुक्का मारला, तर सीन सुरू व्हायच्या आधी त्यांनी ढपकन मारला आणि मी अशी अक्षरशः 2 मिनटं कळवळली, म्हटलं की हात लागतो याचा.
आणि मी त्याला अगदी असं नाजूकपणे असं एवढं केलं असेल तर त्याने दिलं मला ठेवून. मी म्हणलं ह्याच्यावर लांबच राहूया, पण नाही तो खूप गोड आहे. पण आमचं ते लव्ह फॅक्टर ह्याच्याशी आहे आमचं, माझं आणि त्याचं जराशी. तीच फाईट जर अशोकने दिली असती तर त्यांनी काय केलं असतं? तो देतो, सांगत पण नाही तो, जरा जपून राहावं लागतं. मला असं कळलं की तू सेटवर डब्बा घेऊन आली होतीस छान, म्हणजे तुम्ही दोघंही गोव्याचे आहात, तर ते एक साम्य आहे दोघांमध्ये. म्हणजे जेवण आणलं होतं अशोकसाठी खास, ती एक गोष्ट काय होती आम्हाला? आमच्याकडे गोव्यामध्ये म्हणजे सगळीकडेच माशाची जी रस्सा जो असतो त्याला आम्ही हुमण म्हणतो कोकणीत. सो आमच्याकडे नुसत्या हुमण. नुसत्या हुमण, हां, नुसत्या म्हणजे माशाचा रस्सा असं. सो ते हुमण आमच्याकडे खूप फेवरेट असतं आणि खूप म्हणजे रोज आम्हाला लागतं असं आहे. आणि त्याची बनवायची पद्धती वेगळी असते, त्याचे थोडे मसालेही वेगळे असतात. सो सगळ्यांना त्याची टेस्ट आवडतेच असं नाही, म्हणजे ज्यांना त्या मसाल्यांची सवय नाही आहे ना त्यांना ते कदाचित उग्र वाटू शकतं, पण आमच्यासाठी ते डेलिकसी आहे, म्हणजे वी लव्ह इट असं आहे. सो हा गोव्याचा कळल्यावरती आईबाबांनाही खूप बरं वाटलं की अरे, सो त्या दिवशी आमच्याकडे हुमण केलं होतं. सो मी घेऊन आले होते अशोकसाठी की त्यांनी टेस्ट, तर त्याला आता कसं वाटलं तर ते सांगेल. पण माझे आई बाबा खूप एक्सायटेड, कारण त्यांना असं मुलं जेवतायत आणि तिला करायलाही माझ्या आईला खूप आवडतं. सो म्हणजे ह्याची चंगळ आहे. नाही खरंच, मी पहिला फोन आधी फोटो काढला, घरी पाठवले, हे बघा मी काय खातोय सेटवर. मग त्यांचं असं होतं की तुला मासे मिळत नाही ना, मिळाले तरी फ्रेश मिळत नाही, तसं होतं ना ते. आणि इथे मुंबईत बऱ्याच वेळेला मी जात नाही, कारण मला ती टेस्ट आवडत नाही बऱ्याच वेळेला, कारण त्यांची पद्धत वेगळी आहे. पण हां, सो डायरेक्ट घरून आल्यासारखा फील आला मला. डायरेक्ट मी घरी फोन केला, म्हटलं असं असं मी खाल्लं आहे, आणि म्हटलं मी एवढा खुश झालो होतो की आता हे रोज येणार आहे, म्हणजे कधीतरी आणणार आहे. चेहरा बघ ना किती. अरे खरं सिरियसली. हां, आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस मी आणले होते मासे, पण त्याचं शूट नव्हतं त्यामुळे त्याला नाही. पण जेव्हा आमचं जर रेग्युलर आता जेव्हा स्टार्ट होईल ना तेव्हा नक्की, कारण आमच्याकडे रोजच असतात, त्यामुळे म्हणजे असं ते काही वेगळं तिला करायची आईलाही So, गरज आता घरी बोलवलंय त्यांनी मला. येस. मालिकेतही असे फन आणि खूप छान वाटणारे प्रसंग येणार आहेत खूप सारे, तर प्रेक्षकांना काय अपील कराल? नवीन नवीन मालिका आहे, तोच जोश आहे, त्याच जोशमध्ये शूटिंग करताय रोज, काय सांगा? आम्ही हे सांगू की आमची सिरियल खूप मजेदार असणार आहे, खूप रिलेटेबल असणार आहे. तुमच्या घरात जे वातावरण असतं, तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात, तुम्ही जशा प्रॉब्लेम्सना डील करता तसेच साधारणपणे आम्ही डील करणार आहोत आमच्या प्रॉब्लेम्सना. त्यामुळे आमची मालिका नक्की बघा. माझी ताई ही मालिका 15 जानेवारीपासून सोनी मराठीवर यायला सुरुवात झालेली आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. मी निवेदिता आणि हा यशोधन. नक्की पहा सोनी मराठीवर. थँक्यू.